नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळगदे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जय गणेश. आज गणेश चतुर्थी. तर प्रत्येक घराघरामध्ये आणि अनेक मंडळांमध्ये, गणेश मंडळांमध्ये अशा प्रकारे आज श्री गणेशाचं स्वागत केलं जाणार आहे. गणपती बसवले जाणार आहेत. तर त्यासाठीची ही पूर्वतयारी. गणपतीचे मखर सजवण्यासाठी अशा प्रकारची बाजारपेठ सजली. त्याचप्रमाणे अनेक मूर्ती, लहान मोठ्या मूर्ती गणेशाच्या विक्रीसाठी या ठिकाणी दिसत आहेत. गणपती म्हणजे बालगोपाळांच्या आवडीचा देव. अशी गणेश मूर्ती विक्रीची लहान मोठी दुकानं या ठिकाणी आजच्या दिवसापुरती थाटलेली दिसत होती. अनेक मूर्ती विविध रंगी, विविध आकाराच्या दिसत आहेत. मूर्ती खरेदीसाठी अनेक ग्राहक या ठिकाणी चौकशी करून या मालाची खरेदी करत होते. बुद्धीची देवता श्री गणेश. तर याच गणेशाची 10 दिवसाचा हा उत्सव साजरा करण्याकरिता बालगोपाळ यांनी बाजारात त्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती. असंच एका दुकानदाराला या मूर्तीविषयी विचारण्याचा प्रयत्न केला, याची किंमत वगैरे. तर पाहू काय म्हणतो. देव कोणता? देव कोणता आहे? चिंतामणी. चिंतामणी. केवढ्याला देव? हा, त्याला म्हणायला 2000 द्यायला तुम्ही मागा. देव पलीकडचा मोठ्या जाली करतो. ठीक आहे. हा, 25 त्याच्या पाठीमागचा मोठा ती दिला, ती नाही दिला. आम्ही एक अशीच मूर्ती घेऊन आलो आणि मूर्ती आणण्यापूर्वी असं घरातलं सगळं साहित्य आणि काही नवीन खरेदी केलेलं साहित्य, मकरासाठी लागणारं, सजावटीसाठी लागणारं लहान मोठं साहित्य आम्ही गोळा केलं आणि त्यानंतर अशी सजावट करून मखर तयार करून ठेवलं. अशी श्री गणेशाची मूर्ती मी घेऊन आलो. गणपती बाप्पा मोरया. ही मूर्ती मी घरात घेऊन आलो आणि त्याच्यानंतर त्याचं स्वागत केलं. आता मखर सजवून झालं होतं. लहान मोठ्या वस्तू पूजेच्या जमा केल्या आणि या ठिकाणी स्वस्तिक काढून त्यावरती श्रींची स्थापना करायची होती. तर स्थापना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पांना मकरात स्थापित केल्यानंतर मग फुलं, हार, पानं, त्याचबरोबर विडा, प्रसाद, आरती साठीचं साहित्य, त्याचबरोबर 5 फळं आणि उदबत्ती, दिवा म्हणजे समई, हे सर्व साहित्य श्रींच्या समोर, श्री गणपतींच्या समोर ठेवलं. हे करत असताना याचं शूटिंग मात्र सेल्फी कॅमेऱ्याने केल्यामुळं डावा हात वापरल्यासारखं आपल्याला दिसतो, परंतु मी हे सगळं काम उजव्या हाताने केलं, परंतु हे सेल्फी कॅमेऱ्यामुळे आपल्याला डावा हात दिसतोय. सर्वांगी सुंदर वटी सिंधुराची, कंठी माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्वर्णे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. गणपती बाप्पा मोरया. अशी आरती केल्यानंतर आम्ही सर्वांनी आरती घेतली आणि नंतर श्रींना पेढ्याचा प्रसाद ठेवला, पाणी फिरवलं आणि आम्ही सर्वांनी त्या प्रसादाचा लाभ घेतला.
आरती घेऊन प्रसाद ठेवल्यानंतर आम्ही प्रसाद खाल्ल्यानंतर श्रींच्या मूर्तीचं तेज वाढलं होतं आणि घरात प्रसन्नता वाटू लागली. कारण आज बुद्धीच्या देवतेचं आपल्या घरी आगमन झालं होतं. हा उत्सव भारतातील हिंदूंचा लोकप्रिय सण उत्सव आहे. इतर धर्माचे लोकही यामध्ये हिरिरीने सहभागी होत असतात. हा उत्सव भाद्रपद महिन्यात असतो. याच दिवशी गणेशांचा जन्म झाला होता. आज गणेश चतुर्थी, पार्थिव गणेश पूजनाचा दिवस. सर्वात अगोदर लोकमान्य टिळकांनी या उत्सवाची सुरुवात केली होती. या उत्सवात लोक घरातील स्थापना केलेल्या गणपतींना 10 दिवस पूजा अर्चा करतात, नैवेद्य ठेवतात आणि आरती करतात. बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक आहे आणि याचाच बाप्पांना हा प्रसाद किंवा हा नैवेद्य अर्पण केला जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. सर्वांना जय गणेश, नमस्कार.